गौरांग, आर यू सिंगल आणि तुझं लग्न कधी होणार? व्हॉट आर युअर बॉडी काउंट्स? तर कसं काय मित्रांनो, मी हाय गौरांग म्हणजे काय, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण एक Q&A व्हिडिओ बनवूया. सो लास्ट सॅटर्डे संडेला मी माझ्या इंस्टाग्राम फॉलोअर्सला क्वेश्चन्स विचारले होते, डाऊट्स विचारले होते माझ्याबद्दल. आता एवढे धपाधप माझे रील्स वगैरे बघतात तो, त्याच्यामुळे मी इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरती माझ्यासाठी क्वेश्चन्स विचारले होते आणि आज त्याच सगळ्या क्वेश्चनचा मी आन्सर करणार आहे. म्हणून वेलकम टू दिस Q&A व्हिडिओ, वेलकम टू दिस केओटिक Q&A व्हिडिओ. आणि लवकरच आपण चालू करूया. हा फर्स्ट क्वेश्चन आहे, ओ माय गॉड, गणपती बाप्पा मोरया. आपण लवकरच व्हिडिओ चालू करूया. सो मी विचार केला आहे की लगेच धपाधप क्वेश्चन्सला आन्सर करायचं आहे. जास्त मोठी व्हिडिओ बनवू नका. किती वेळ तुम्ही माझी बडबड ऐकाल, किती वेळ तुम्ही बघत बसाल, दॅट इज वाय मी क्वेश्चन विचारला होता. हे कोणी बोललं? ह्याला काय करू? असं करून जाऊ. झालं. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे की दिया सोबत तुझं काय रिलेशन आहे, नेहाची सिस्टर. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो, तर त्याच्यामध्ये नेहाची सिस्टर ही होती दिया, आणि तिकडेच आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो. सो आम्ही व्लॉग वगैरे सगळे आम्ही एकसाथ वगैरे सगळं बनवलं होतं. त्याच्यामध्ये कमेंट सेक्शन मध्ये आलं होतं की दिया तुझी कोणी, दिया तुझी. असं काहीच नाही, आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो. माझं आणि दियाचं काही रिलेशन नाही. त्याच्यानंतर आम्ही अगोदरही भेटलो नव्हतो, नंतरही आम्ही काय बोलत वगैरे नाही. त्यावेळेला आम्ही जेव्हा नाईट आउट वगैरे करत होतो तेव्हाची गोष्ट होती बस. बाकी असं काहीच रिलेशन वगैरे काहीच नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, विल यू मॅरी द वुमन हु लव्स युअर वर्क मोर दॅन यू? मला नाही वाटत की हे असं कधी पॉसिबलच असेल, कारण की आपण को दिखताय ना. मला नाही वाटत हे कधी पॉसिबल आहे. मॅरी पर्यंत कधी पोहोचणारच नाही असं रिलेशन कधी पोहोचणारच नाही. बिकॉज लव्ह इज अ डिवाइन थिंग. जर कुठल्या तरी एका गोष्टीसाठी आपण त्या माणसाची लव लपाटा करतोय, तर ती गोष्ट कधी पोहोचणारच नाही मॅरेज पर्यंत. जर पोहोचली तर ती तुटणार, आणि तुटलीच पाहिजे. पण असं मी नाही करणार. मला नाही वाटत मी असं कधी कोणासोबत मॅरी करेल, आणि असं होणारच नाही मला असं वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझं हिडन टॅलेंट काय आहे? हिडन टॅलेंट माझ्याकडून पण अजून हिडन आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो की लहानपणापासून मला माहिती आहे की आय एम टॅलेंटलेस पर्सन. बाकी सगळ्या गोष्टी मला येतात, जमतात, एकदम चांगल्यापैकी जमतात. बट असं टॅलेंट वाली गोष्ट असते ना, टॅलेंट ते सगळ्या गोष्टी आय एम टॅलेंटलेस. नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कॉन्टेंट क्रिएशन ऑफिस सगळं कसं मॅनेज करतोय तू? तर मी तुम्हाला सांगतो कसं करतो मी. हे बघा, सो फर्स्ट गोष्ट आहे की ऑफिसचं सगळं काम A to Z सगळं कम्प्लीट करा. म्हणून तुम्ही मोकळे असाल माझ्यासारखं सिक लिव्ह घ्यायला. आज पण मी सिक लिव्ह घेऊन ही व्हिडिओ बनवतो आहे आणि आजच मी अपलोड करणार आहे. सो सिक लिव्ह घेऊन आपण सगळं कामं करू शकतो. सॉरी सो मी तेच करतो. इंस्टाग्रामचे रील्स वगैरे काही असेल तर सकाळी बनवतो ऑफिसच्या अगोदर, ऑफिसच्या नंतर ते एडिट करतो. ब्रँड रील असतील, पर्सनल रील असेल, ते दोन्ही. आणि व्लॉग चालूच असतात. व्लॉगची एडिटिंग मी रात्री झोपताना करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझं एज काय आहे आणि बॉर्न इयर, आणि तुझा एवढा चटपटे व्हिडिओज कसे असतात? मी तसाच आहे. आणि म्हणजे ते सगळं खुलायला वेळ लागतो ना, युट्यूब वरती, इंस्टाग्राम वरती खुलायला वेळ लागतो बिकॉज ऑफ इंट्रोवर्टिझम. अँड माझं एज आहे 24, बॉर्न 2002. बॉडी काउंट्स क्वेश्चन मार्क, इमोजी. बॉडी काउंट्स आता सध्या तरी 0 आहे. मी कधीच कोणाला मारलेलं वगैरे नाही आहे. कधी काय भांडण वगैरे झालं असेल तर आपण ते बोलून गोष्टी सोडू शकतो, सॉर्ट आउट करू शकतो. सो ते पाथ घ्यायची गरजच नाहीये, म्हणून आतापर्यंत 0 आहे. आणि लाईफ एकच असते यार, कशाला उगाच दुसऱ्यांसोबत भांडणं वगैरे करायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी उचलायच्या. सो 0. फेवरेट सॉन्ग कोणतं आहे? फेवरेट सॉन्ग माझे हफ्ताभरात चेंज होतात, दिवसभरामध्ये चेंज होतात. जर मी गाणं 100 वेळा ऐकलं, चेंज माझं फेवरेट सॉन्ग. आता सध्या तरी मी ते श्रेया घोषालचा आवाज मला भरपूर आवडतो. तर त्याच्यामध्ये एक गाणं आहे तमिळमधलं, मला काहीच समजत नाही, एक शब्द मला समजत नाही त्याच्यात. तमिळ सॉन्ग आहे कल्याणी म्हणून. आणि ते श्रेयाचं मला ते व्हर्जनच फक्त आवडतंय, बाकी सगळं कळतच नाही ना. बट वाईब चांगली आहे. मला मराठीमधलं एक मस्त गाणं आवडतं, संदूक पिक्चर मधलं आहे, चांद तू नभातला मी बावराच्या खूप, ते वाला गाणं. इफ युअर लाईफ हॅड अ बॅकग्राऊंड म्युझिक, व्हॉट सॉन्ग वुड यू प्ले राईट नाव? मला असं वाटतं की माझ्या लाईफसाठी सॉन्ग कुठलं बी डेडिकेट करू शकतो असं मला वाटत नाही, बिलकुल नाही. तर काय हॅपनिंग गोष्ट चालू आहे की नाही? चालू आहे. लव वाला साईडचं गाणं नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये मला असं गाणं लक्षातच येत नाही. मला स्वतःचं गाणं बनवावं लागेल, दॅट इज वाय. ते तारक मेहताचं आहे ना साऊंड, ते माझं लाईफचं डेमॉन्स्ट्रेशन. तेच. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट, वुड यू रॅदर नो हाऊ यू विल डाय और व्हेन यू विल डाय? मला मरायचं नाहीये. पहिली गोष्ट, मी आय गेस मी थोडं घाबरतो की मला नाही मरायचं आहे मला. आत्ता इच्छा नाहीये, नंतर कधी क्वेश्चनच्या हिशोबाने जाऊया आपण. तर मला जाणून घ्यायची इच्छा होईल, मला अशी जिज्ञासा असेल की मला जाणून घ्यायचं की मी कसा मरणार आहे. जर धडपडून वगैरे एक मरणार असेल, जे मी होत राहतो धडपडत वगैरे असतो, तर तसं मला नाही मरायचंय. जर मी तसं होणार असेल तर ते मला अगोदरच कळेल आणि मी माझं त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स घेईल, कारण की सायलेंटली गेलेलं
मजा येईल. नेक्स्ट खूप पर्सनल क्वेश्चन आहे. इज इंट्रोवर्ट बिईंग एक्स्ट्रोवर्ट? भाई इतकी छान प्रोग्रेस कशी काय आहे तुझी? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी खूप इंट्रोवर्ट पर्सन होतो, खूप इंट्रोवर्ट पर्सन आहे, पण आता मी ॲम्बिवर्ट होत चाललो आहे. काय माहिती, व्लॉग वगैरे करतो, ऑफिसमध्ये वगैरे सगळ्यांसोबत इंटरॅक्शन वगैरे करतो, तर त्याच्यामध्ये इंट्रोवर्टिझम माझं जरा मागे राहिलेलं आहे. आणि मेन म्हणजे व्लॉग आणि रीलने मला भरपूर हेल्प केलेली आहे त्याच्यासाठी, भरपूर म्हणजे भरपूर. आणि मला असं वाटतं की तुम्हाला लोकांना जर करायचं असेल तुमचं इंट्रोवर्टिझम कमी, तर तुम्ही हे एकदा ब्लॉग करा. कुठेच अपलोड वगैरे नाही करायची गरज आहे तुम्हाला. जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही ब्लॉग वगैरे करा आणि मग तुमचं ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होत जाईल. मी माझं बघितलं होतं की मी अगोदर जेव्हा ब्लॉग करायला स्टार्ट केलं होतं माझे हे होत राहायचं, बट आता खूप चांगल्यापैकी मी बोलतोय कॅमेरासमोर, नाही तर माझं काहीच नसायचं आहे. सो मी तसा इम्प्रूव्ह केला आहे आणि ह्याचं क्रेडिट खूप जास्त व्लॉग्सला आणि तुम्हा सगळ्यांना, कारण की तुम्ही लोक बघताय, तुम्ही लोक कमेंट्स वगैरे करताय, ते मला मोटिवेट करत आहे आणि मग मला अजून जास्त माझा 100% देण्याचं मी ट्राय करतो आणि त्याच्यामुळे माझं इंट्रोवर्टिझम वगैरे सगळं कमी होत चाललंय. सो त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू आणि इंस्टाग्रामला थँक्यू. सो नेक्स्ट क्वेश्चन खूप मला आवडलेला आहे. मॅनिफेस्टेशन बद्दल काय विचार आहे तुझे? कोणते मॅनिफेस्टेशन कम्प्लीट झालं आहे का ते सांग. येस, मी मॅनिफेस्टेशन वरती भरपूर बिलीव्ह करतो आणि आपण बिलीव्ह नाही केलं तर त्या गोष्टी होणारच नाहीये. तो मला असं वाटतं की देर इज सम एनर्जी आपल्या अराउंडच असते. एनर्जी जर आपण ते पॉझिटिव्हिटी बाहेर टाकली तर तीच आपल्या एनर्जीमध्ये रिव्हॉल्व्ह होत राहणार आहे. ही गोष्ट चुकीची मी केली होती. मी खूप नेगेटिव्ह माझ्याबद्दल, खूप इंट्रोवर्ट होतो, खूप ओव्हरथिंक वगैरे करायचो, त्याच्यामुळे माझ्या गोष्टी त्याच लूपमध्ये सगळ्यात चालू होता. जेव्हा मी गोष्टी पॉझिटिव्हली विचार करायला लागलो, पॉझिटिव्हली माझ्याबद्दल प्रेझेंट टेन्समध्ये मी डेल्युजनमध्ये जायला लागलो, तेव्हाच ह्या गोष्टी सगळ्या माझ्या चांगल्या होत गेल्या. मग मला असं वाटतं की येस, मॅनिफेस्टेशन इज रिअल आणि आता हे सगळं जे मी करतो आहे दॅट इज मॅनिफेस्टेशन आणि हे रिअल झालेलं आहे माझं. म्हणून मला असं वाटतं मॅनिफेस्टेशन इज रिअल आणि त्याच्यावरती आपण बिलीव्ह केलं पाहिजे. आपण जर बिलीव्ह नाही करणार तर आपण पावलंच उचलणार नाही आणि मग मॅनिफेस्टेशन वर्क करणारच नाही. व्हॉट मेक्स यू फील कॉन्फिडेंट? मला पहिलं असं वाटतं की मला जास्त कॉन्फिडन्स भेटतो माझ्या मम्मीकडनं. विथ एव्हरी पीस ऑफ कॉन्टेंट ती माझ्यासाठी 100% देते, मला 100% सपोर्ट करते, मला 100% असं सांगत असते कर 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 आणि अपलोड कर, व्ह्यूजचं टेन्शन वगैरे नको घेऊ, अपलोड करत राहा वगैरे. तर ते पहिली गोष्ट आहे जे मला कॉन्फिडंट फील करते. नंतर तुम्हा सगळ्यांचे कमेंट्स मला खूप खूप चांगले वाटतात आणि त्याच्यामुळेच माझी मोटिवेशन अजून चालू आहे आणि मी रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो. भले काही काही व्हिडिओजला व्ह्यूज कमी होते, ड्रास्टिकली कधी कधी माझे व्ह्यूज कमी यायला लागले होते, बट मी तरी कमेंट सेक्शन वाचत होतो. तर मला असं वाटत होतं की त्याच कमेंट सेक्शनमध्ये आपण फोकस करूया आणि आपण कॉन्टेंट टाकत राहूया आणि मग परत वरती जायला लागलं. वाय डोंट यू कीप अ पेट ॲट होम? प्लीज ब्रो, प्लीज ब्रो, प्लीज मम्मी. कारण की मैं ये ब्रो को तो चाहिए एक कुत्रा, एक कुत्री, बट दिस वुमन जी त्या रूम मध्ये आहे ती बोलते आहे की मी ऑलरेडी 2 कुत्रे सांभाळले होते, आता मला इच्छा नाही, मी करू नाही शकत. मी बोललो की मी करेल, बोलते लग्नानंतर हे सगळे तोचले करायचे, आता नाही. आता खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भरपूर सगळे लोक मला विचारत होते की युअर एडिटिंग स्किल्स आर टू गुड. कोणता ऍप यूज केला आहे? हे बघा, एडिटिंग स्किल मी खूप इम्प्रूव्ह केली आहे, खूप इन्क्रीज केली आहे. आपल्याला रिसर्च करावी लागते, मीम्सची रिसर्च करावी लागते, भरपूर सारे कॉन्टेंट पीसेसची रिसर्च करावी लागते आणि प्रॅक्टिस लागते. आता मी दीदीचे व्हिडिओज वगैरे पण एडिट करायचो, दीदीचे रील्स वगैरे एडिट करायचो, तर त्याच्यामध्ये मला एक्सपिरियन्स झाला आणि मला बोलतात ना प्रॅक्टिस होत गेली. बाकी हे जे मीम्स एडिट वगैरे आहे ते सगळे स्वतःहून इधर का माल आहे, इधर का. सो येस, तुम्हाला एक जर बेसिक चांगली व्हिडिओ एडिट करायची असेल तर इनशॉट वापरा, कॅनवा वापरा आणि रील एडिट्स वापरा. दॅट इज फॉर इंस्टाग्राम. खूप मस्त एडिटिंग होईल तुमची. इफ यू कुड हॅव एनी सुपर पॉवर व्हॉट वुड इट बी? तर मला कधीही सुपर पॉवर हवी असेल तर मला माइंड रिडिंग करायची आहे. माइंड रिडिंग मला शिकायची आहे आणि माइंड रिडिंग मला करायची आहे. आणि हे उडायचं, सुपरमॅन, आयर्न मॅन, म्हणजे तसं तर नाही, बट उडणं किती हॅपनिंग गोष्ट आहे उडणं. बिग बॉस मध्ये जायला आवडेल का तुला? येस, खूप मजा येईल मला बिग बॉस मध्ये आणि मला खूप मस्तपैकी खेळता सुद्धा येईल असं मला वाटतं. तर तिकडे जाऊन सगळं वेगळं पण असेल, बट बघू कधी माझे फॉलोअर्स वगैरे वाढले, खूप मस्त मोठा पर्सनॅलिटी लवकरच होईलच मी. सो तेव्हा मला इच्छा असेल की मला बिग बॉस, ट्रेटर्स, लॉकअप, लाफ्टर शेफ, खतरों के खिलाडी, स्प्लिट्स मध्ये तर आय डोंट थिंक सो, मी कधी स्प्लिट्स विला बघितलं नाहीये, सो मी तेव्हा बोलू नाही शकत. बट ह्या सगळ्या गोष्टींमध्येच माझं लाईफ चालू असतं. बघणं, त्याच्याबद्दल रिसर्च करणं आणि मग जगणं. तू लग्न कधी करणार आहेस? मला असं वाटतं, मी विचार केला होता, मी ह्याच्यावरती विचार केलाय, ओव्हर थिंक करतो मी ह्याच्या सगळ्याबद्दल विचार केलेला आहे. मला असं वाटतं की मी 24 मी आता आहे, मला असं वाटतं की आतापासून मी 3 किंवा 4 वर्षामध्ये लग्न करेल. ओके, असं मी विचार करून ठेवला आहे. किंवा
जर माझे अगोदरच फायनान्शियल जे मी गोल्स करतो आहे, फायनान्शियल गोल्स जर ते झाले असतील तर मी लग्न करायला मोकळा. कारण की ऑब्व्हियसली ते सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी पहिला कम्प्लीट झाल्या पाहिजे, मगच आपण असं लग्नाचा वगैरे विचार केला पाहिजे, असं मला वाटतं. वन ऑकवर्ड थिंग यू वुड लाईक टू शेअर. आता ऑकवर्ड थिंग माझ्यासोबत अशी कुठली झाली आहे का? एक झाली, दोन गोष्टी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट अशी ऑकवर्ड नाही आहे, बट तो एक्सपिरियन्स खूप ऑकवर्ड आहे. मी तुम्हाला सांगतो, 2 स्टोरीज आहेत. एक ऑकवर्ड मला असं वाटलं, काल ऑफिसमधनं निघताना माझी पॅन्ट फाटली माझी. विचार करा, ऑफिसमध्ये. स्कूल वगैरेच्या त्या गोष्टी वेगळ्या होत्या, स्कूलचे मित्र होती. ऑफिसमध्ये माझी पॅन्ट फाटली, जीन्स फाटली माझी. म्हणजे अचानक माझा हात मी असा ठेवलेला, तर बघतो काहीतरी असं वेगवेगळं वाटतंय, तर बघतो तो पॅन्टच फाटली माझी ना. बॅगचं मी ते हे केलं आणि बॅग फुल खाली घेतली आणि मग मी गेलो. खूप ऑकवर्ड आणि मला खूप लाज वाटत होती चालत, आणि बाहेर ऑफिसच्या रॅपिडो पर्यंत जायला मला लाज वाटत होती. पॅन्ट फाटली, पण असे लाज नव्हती वाटत. बोलो की ठीक आहे भाई, अंदर पहिला महिना आहे तो, लाज काय वाटणे का. सो दुसरी गोष्ट कॉलेजमधली एक होती. कॉलेजमध्ये माझी एक बेस्ट फ्रेंड वगैरे झाली होती. तिच्यासोबत असं म्हणजे खूप मस्त बेस्ट फ्रेंड वगैरे झालेलं. फिलिंग्स काहीच नव्हता माझ्यासाठी, म्हणजे माझ्याकडून तिच्यासाठी फिलिंग्स वगैरे काहीच नव्हत्या. जर असते तर मी ते सांगितलं. मला असं वाटतं की ही स्टोरी आपण नंतर कधीतरी कंटिन्यू करूया का, आता आपण Q&A वरती फोकस करूया. भरपूर लोकांनी मला हा क्वेश्चन विचारला आहे की लॉकअप मध्ये कोण तुला ॲज अ विनर बघायचं आहे. मला असं वाटतं लॉकअप मी भरपूर मस्तपैकी बघतो, आणि मला असं वाटतं की लॉकअप मध्ये मला 2 लोकांमधनं कोणी जिंकलं मला चालेल. एक तर आकांक्षा कोण चौधरी, आणि दुसरी आहे श्रेया. म्हणजे ह्या दोघांपैकी कोणी जिंकलं तर मला चालेल. दोघी चांगला खेळतात, बट मला या दोघींपर्यंत पण असं वाटतं जास्त करून श्रेया, बिकॉज ती जास्त चांगलं खेळली आहे. आता माहिती नाही, भरपूर लोकांनी हा क्वेश्चन टाकला होता, म्हणून मी विचार केला की चला ह्याच्यामध्ये आपण बोलूया. व्हॉट इज द अल्टिमेट डायलॉग व्हॉट इज द अल्टिमेट मम्मी डायलॉग यू हिअर डेली दॅट एव्हरी इंडियन किड्स आर रिलेटेड टू? एवढा मोठा घोडा आला असता ते तुम्हाला कळत नाही दिस. ही दुसरी ऑकवर्ड गोष्ट तुम्हाला सांगणार होता ना, ती ह्याच्यामध्ये आपण कव्हर करूया. तुझ्या कॉलेज हॉरिबल स्टोरीज आणि अशा गोष्टी ज्या तुला कॉलेजमध्ये असताना शिकलास. मला असं वाटतं की कॉलेजचा ग्रुप जर तुम्ही स्टार्टिंगला फर्स्ट इयरला बनवता आहे, त्याच्यावरती कधीच एक्सपेक्टेशन्स ठेवू नका, कधीही फोकस करू नका. म्हणजे एक्सपेक्टेशन्स का माहिती आहे का? कारण की तुमचं दिल वगैरे दुखेल, तुमचा मग पुढचा कॉलेजचे दिवस खराब वगैरे नको जायला. म्हणून मी बोलतोय की कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये जो ग्रुप बनतो त्याच्यावरती बिलकुल पण एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. तो माझा कॉलेजचा ग्रुप बनला होता 12 लोकांचा फर्स्ट इयरला. लास्ट इयरला एक. बोला आता. लास्ट इयरला एक नाही, सॉरी, लास्ट इयरला 3, त्याच्यामधनं आता एक. बोला. तर दुसरी गोष्ट अशी ऑकवर्ड आहे माझ्यासाठी की मी ती फ्रेंडशिप काच केली कॉलेजमध्ये. तर मी एक मैत्रिणीसोबत मस्त फ्रेंडशिप झाली होती, आणि तिच्यासाठी माझ्याकडून फिलिंग्स काहीच नव्हत्या. ह्याच्यासाठी मी क्लिअर होतो. माझ्यासाठी म्हणजे मला असं काही रिलेशनशिप वगैरे फिलिंग वगैरे काहीच नव्हती. तिचा बॉयफ्रेंड होता, ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत वगैरे सगळी एकदम ऑल गुड होती. फक्त त्या बॉयफ्रेंडला आवडत नव्हती ती माझ्यासोबत मैत्रीण वगैरे आहे म्हणून. मी तिला सांगितलं होतं की आपण दोस्ती नहीं करते क्योंकि तेरे बॉयफ्रेंड को पसंद नहीं है, मेरे को भी नहीं चाहिए लफड़ा, मेरे को ये फरक नहीं पड़ता, कॉलेज में धंदे करने के लिए आया ही नहीं है मैं. म्हणून पण ती बोलली की तिला कळालं की मी माझ्या ह्याच्यामध्ये क्लिअर आहे, आणि मी कधी ते पुढे पाऊल उचलणार नाही की मेरे को तेरे साथ रिलेशन करना है, नाही करणार. म्हणून ती पण माझ्यासोबत चांगली ॲज अ फ्रेंड राहिली 4 वर्ष. नंतर ब्लॉक. का ब्लॉक? हा, मी तर अशी काही फिलिंगच दिली नव्हती, मग ब्लॉक का? कारण की तिचा बॉयफ्रेंड बोलला. मग मला हे ऑकवर्ड वाटलं की हे सगळं टाइमपास का करतात लोक, टाइमपास म्हणजे जीवनामध्ये, असं मला वाटलं. मे बी काहीतरी असतील पॉईंट्स, बट मला तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये, किंवा काय तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग झाली असेल कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी सॉल्व्ह करतो. आहेत कॉलेज फ्रेंड मधनं माझा आता एकच मित्र उरलेला आहे, तेच मी तुम्हाला सांगत होतो. हॉरिबल एक्सपिरियन्स. पहिला 12 लोकांचा ग्रुप, नंतर एक. व्हॉट डू यू व्हॅल्यू मोस्ट इन अ रिलेशनशिप? ट्रस्ट, टाइम, लॉयल. खोटं नाही बोलायचं रिलेशनशिपमध्ये, आणि एकमेकांसाठी टाइम. बस मला असं वाटतं की हे जास्त व्हॅल्यू करतं रिलेशनशिपमध्ये. 1000 गोष्टी अजून आहेत, बट जे एका रिलेशनशिपला जास्त व्हॅल्यू करणारे ह्याच गोष्टी आहे. कधी खोटं नाही बोलायचं, व्हॅल्यू ठेवायची, लॉयल राहायचं एकमेकांसाठी. बस अजून काय पाहिजे लाईफमध्ये. 10th आणि 12th मध्ये मला पर्सेंटेज किती होते? मला 10th मध्ये होते 86.6%, आणि 12th मध्ये मला होते 83%. व्हॉट समथिंग यू ऑलवेज वॉन्टेड बट अजून माझ्याकडे नाही आहे? मला असं वाटतं की एक कार मला हवी आहे, आणि मला लहानपणापासून एक कार, मी असा कार बाई, कार असा मला नाहीये मी, बट मला कार हवी आहे एक. म्हणजे मला खूप इच्छा आहे माझ्याकडे एक कार असू दे, मस्त लांब लचक, एक मस्त मोठी कार असू दे, व्हाईट किंवा ब्लॅक कलरची मस्तपैकी कार असू दे माझ्याकडे, किंवा ग्रीन कलरची. असं माझ्या इच्छा आहे माझी. तथास्तु. तू ओव्हर थिंकिंग करतोस का? मी ओव्हर थिंकिंगच करतो.
आता कमी कमी झाली आहे, बट ओव्हर थिंकिंगच करतो. आय डोंट नो, मी असाच आहे. जरा ओव्हर थिंकिंग करतो, त्याच्याबद्दलच मी गोष्टी रिव्हॉल्व करतो. बट मी कधी कधी हेही करतो की ओव्हर थिंकिंग गोष्टी करतो, बट या गोष्टी होऊ शकतात, वर्स्ट केस सिनेरिओ, त्याच्यावरती मी ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो. मग मला इकडे काय दुखत नाही. सो भरपूर लोक हा मला क्वेश्चन विचारत होते की नॉनव्हेज खातो का. नाही, मी कम्प्लीट प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे. अगोदर भरपूर धपाधप नॉनव्हेज खायचो, बट आता 2 वर्ष झाली मी व्हेजिटेरियन झालो आहे. उद्या परत सिकली घ्यायची आहे का? आज मी सिकलीवरतीच आहे. डू यू बिलीव्ह इन सोलमेट्स? येस, आय डू बिलीव्ह. आणि मला असं वाटतं की जरी तुम्ही रिलेशनशिपमध्ये वगैरे नाही आहात, लास्टला तुमची लग्न काही होणार आहे, तो ते तुमचं होणारच होतं. आणि जर तुमचं रिलेशनशिपमध्ये वगैरे मस्तपैकी चालू आहे, ते तुमचं होणारच होतं. ऊपर से लिख के आयला आहे वो सब, दॅट इज सोलमेट्स. मला असं वाटतं की ते सोलमेट्स आहेत. कुठे ना कुठेतरी ते लोक भेटणारच आहेत, कसे ना कसे ते भेटणारच आहेत. मी ह्याच्यावरती खूप चांगल्यापैकी बिलीव्ह करतो. टेल युअर कॉलेज जर्नी अँड ऑल्सो गिव्ह गायडन्स टू CS इंजिनिअरिंग स्टुडंट, ऑल इन्फॉर्मेशन इन डिटेल राईट नाव. सो मी विचार करतो की ह्याच्यावरती चांगला डिटेल व्हिडिओ करूया. बट आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही कॉलेजमध्ये मस्त टाइमपास करा, मस्त एन्जॉय करा तुमची इंजिनिअरिंग वगैरे सगळी गोष्ट एन्जॉय करा, बट घरी येऊन गपचूप अभ्यास करा. का सांगतो तुम्हाला? कारण की आता एवढं डिफिकल्ट चालू आहे जॉब वगैरे ढूंढणं, जॉब स्विच वगैरे करणं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे स्किल्स वगैरे सगळ्या तुमच्या डोक्यामध्ये एकदम चांगले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की कॉलेजमध्ये तुम्ही एन्जॉय करा, केलंच पाहिजे, भरपूर एन्जॉय केलं पाहिजे, बट घरी येऊन गपचूप अभ्यास करा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही CS स्टुडंट आहात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग लँग्वेज, नंतर तुम्हाला एक डोमेन AI/ML डोमेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येणं भाग आहे. नॉट कम्प्लीट यायला गरज नाही आहे, बट बेसिक तरी तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजे. बेसिक प्रोजेक्ट वगैरे सगळे आले पाहिजे. म्हणून ते घरी तुम्ही एवढं मॅनेज करा की ऍटलीस्ट तुम्ही 4 वर्षाची इंजिनिअरिंग करता आहात, तर 4 वर्षाच्या ते नंतर जे जॉब येणार आहे, ज्या फील्डमध्ये तुम्ही जॉब बघणार आहात, त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा. बाकी कॉलेजमध्ये तुम्ही नाही गेलात टाइमपास केला, कॉलेजमध्ये तुमची मार्क तुम्ही फेल असाल, KT असेल, तुम्हाला मार्क कमी असेल, काहीही फरक पडत नाही. पुढे जाऊन जॉबमध्ये तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे भेटणार आहे. जर तुमच्याकडे चांगले प्रोजेक्ट्स आहेत, सर्टिफिकेशन्स आहेत आणि इंटरव्ह्यूमध्ये वगैरे तुम्ही एकदम स्टँड आउट करता आहात फॉर दॅट फील्ड, फॉर दॅट क्वेश्चन्स वगैरे, तर तुम्हाला जॉब भेटणार आहे इझिली. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेल की ॲज अ CS स्टुडंट तुम्ही कॉलेजमध्ये भरपूर टाइमपास करा, बट घरी येऊन CSचा अभ्यास करा, नाही भेटत जॉब. डायरेक्टली एकदम इन फ्रंट तुम्हाला सांगतो की तुम्ही घरी येऊन अभ्यास करायलाच पाहिजे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे, माझी गर्लफ्रेंड आहे का? मी सिंगल आहे का? सो गाईज, मी सिंगल आहे, माझी गर्लफ्रेंड नाही आहे आजपर्यंत. आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की लहानपणापासून ते आतापर्यंत 24 मी सिंगलच आहे. माझे कधीही कुठलीही एक्स वगैरे काहीच नाही आहे. माझे रिलेशन्स वगैरे कधी काय झालंच नाही आहे. बिकॉज आय वॉज वेटिंग फॉर द राईट टाइम अँड द सोलमेट, मे बी, आय डोंट नो. बट रिलेशनशिप वगैरे आता सध्या तरी काहीच चालू नाही. आणि असतं तर मी घाबरलो नसतो, मी डायरेक्ट सांगितलं असतं. मी अगोदरच ब्लॉगमध्ये इंट्रोड्यूस केलं असतं, प्यार किया तो डरना क्या मेको बोलाव. हा, प्यार किया तो डरना क्या, कशाला लपवणे काय? लपवायला पाहिजे कधी, जेव्हा फॅमिली वगैरे नाही. माझ्या फॅमिलीमध्ये वगैरे चालतं राईट नाव, तरी आय एम सिंगल. आणि जेव्हा कधीही होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. प्यार किया तो डरना क्या हे लक्षात ठेवा. म्हणून मी अजूनपर्यंत तुम्हाला तेच सांगतो की मी कधी खोटं नाही बोलत. भरपूर लोक मला बोलले की तू खोटं बोलतोय, तुझी गर्लफ्रेंड आहे पण तू दाखवत नाही. कशाला ह्या सगळ्या गोष्टी करू मी? जर माझी गर्लफ्रेंड आहे तर मी पहिला सांगेल ना माझ्या व्लॉग्समध्ये वगैरे. वाय नॉट? सो बस, हा तुम्हाला केओटिक Q&A क्वेश्चन कसा वाटला ते मला सांगा. अजून भरपूर क्वेश्चन्स होते, बट आता मी विचार केला की त्याला व्हिडिओ जास्त मोठा नको करूया. बाकी अजून कधीतरी आपण नेक्स्ट टाइम हा व्हिडिओ Q&A व्हिडिओ कुठल्या तरी वेगळ्या टॉपिक्स वरती करूया. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि भेटूया परत. आणि तुम्हाला कुठल्या क्वेश्चनचा आन्सर पटलं नाही पटलं ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा.